नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मालवणमधील राड्यासंदर्भात। राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला। आदित्य ठाकरे आणि राणे एकाच वेळी किल्ल्यावर पाहणीसाठी आल्यानं हा राडा पाहायला मिळाला। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आदित्य ठाकरे किल्ल्यावरून बाहेर पडले, मात्र यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि नेते आमने सामने आल्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी झाली। त्यावेळी मोठा राडा देखील पाहायला मिळाला। तब्बल 2 तास राजकोट किल्ल्यावरच हा राडा सुरू होता। अखेर 2 तासानंतर पोलिसांनी सुरक्षितपणे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेते हे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचलेले होते। त्याचवेळी राणे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार राडा तब्बल 2 तास राजकोट किल्ल्यावर सुरू होता। राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला। नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच वेळी पाहणीसाठी या किल्ल्यावर पोहोचले। राणे किल्ल्यावर असतानाच आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, विनायक राऊतही किल्ल्यावर पोहोचले। पाहणी दरम्यान नेत्यांसमोरच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले। राडा सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी किल्ल्यावर ठिय्या मांडला। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। कोणी घोषणाबाजी द्यायची नाही। पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांमध्ये असहकार्य असेल आणि त्याला योग्य तुम्ही त्यांना आमच्या अंगावर खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल सोडणार। राणे साहेब असं म्हणाले की एकेकाला घरात घुसून आम्ही मारू म्हणून। हे मोदी साहेबांचे मंत्री होते, यांच्यावर काय बोलायचं? म्हणजे मोदी साहेबांचं तुम्ही नाव खराब करताय, बोला। दरम्यान जयंत पाटलांकडून आधी निलेश राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला। निलेश राणेंनंतर जयंत पाटलांनी आदित्य ठाकरे यांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान आदित्य ठाकरेंना मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंचा फोन आला, तर अंगाला हात लावायचा नाही असं म्हणत निलेश राणे पोलिसांवर संतापले। एवढा मोठा मार्ग आहे त्याला जायला, एवढा मोठा मार्ग आहे त्याला जाऊ दे। 10 फुटांचा रस्ता सोडलाय, त्यांनी इथून निघून जावं असं निलेश राणेंनी म्हटलं। कोणी येणार नाही त्याला, तिथे जाऊ एवढा साहेब 10 फुटाचा रस्ता दिलाय त्याला, 10 फुटाचा रस्ता। दरम्यान पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले। त्यासोबतच पोलिसांनी आणखी फौजफाटा देखील मागवला। तर तब्बल 2 तासांनंतर आदित्य ठाकरे समर्थकांसह किल्ल्यावरून बाहेर पडले आणि आदित्य ठाकरेंपाठोपाठ नारायण राणेही किल्ल्याच्या बाहेर पडले।